नमस्कार मित्रांनो, मी सुमित भोसले आणि कॅलिफोर्निया 30 फार्म्समध्ये तुमचं स्वागत आहे. तर शेळीची पिल्लं होणं म्हणजे ती पिल्लं जन्माला येणं हा एक भाग झाला. ती जन्माला आल्याच्या नंतर त्यांचं संगोपन करणं हा दुसरा भाग झाला. म्हणजे पिल्लू जन्माला आल्याच्या नंतर ते एकदमच आलवेल राहून सगळं काही व्यवस्थित राहून एकदम चांगल्या पद्धतीने वाढतं असं होत नाही. कधी कधी होतंही, पण कधी कधी काही अडचणी येतात. अडचणीपेक्षा पिल्लांना काही प्रॉब्लेम्स येतात आणि ते आता आमच्याकडे यायला लागलेले आहेत. तर त्याच्यापैकी सध्या 3 केसेस आहेत, ते आता तुम्हाला दाखवतो. तर पहिली केस ही आहे. हे पिल्लू आहे जे सर्वात शेवटी जन्माला आलं, म्हणजे सर्वात यंग पिल्लू आहे. त्याचा एक पाय तुम्ही बघू शकता, हा जो उजवीकडचा पाय आहे तो थोडासा सुजला आहे. बाकी सगळं व्यवस्थित आहे. तो आईचं दूध वगैरे व्यवस्थित पितोय, फक्त तो चालताना थोडासा लंगडतोय. ही तुझी आई आहे, त्याला काय औषध करतोय ते पण सांगतो तुम्हाला. दुसरं पिल्लू हे आहे, ह्याचा पण सेम प्रॉब्लेम झाला आहे. थोडासा पायात लंगडतोय. ॲक्च्युली याला काल आम्ही ऑलरेडी औषध केलं आहे, त्याचं दुखणं अजून कमी झालं आणि ह्याची ॲक्टिव्हिटी पण जरा अजून बेटर झाली आहे. सो ह्याला आणि आज मगाशी जे पिल्लू दाखवलं त्या दोन्ही पिल्लांना आम्ही वेखंडाची पावडर म्हणजे वेखंड चूर्ण ज्याला म्हणतात त्याचा लेप बनवून त्या दुखत्या पायाला लावलेला आहे. पावडर लावून ठेवल्यानंतर त्याला कापडाने बांधून ठेवलेलं. आता ह्या पिल्लामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी चांगला रिझल्ट दिसतो. त्या दुसऱ्या पिल्लामध्ये पण उद्यापर्यंत रिझल्ट दिसायला लागेलच आम्हाला. ही तिसरी केस आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता या पिल्लाचा डोळा पांढरा झाला आहे. आपल्याकडे मोठ्या शेळ्यांचा पण कधी कधी होतो. घाण साचलेली, ती घाण आता स्वच्छ झाली आहे, पण डोळा पांढरा झाला आहे आता. सो तर त्याला पण आपण तीच ट्रीटमेंट करणार जी आपण मोठ्या प्राण्यांना करतो, पेंडिस्टिन ट्यूब टाकण्याची. त्या अशा पद्धतीने औषध टाकून घेणार त्याच्या डोळ्यात आपण. नेहमीप्रमाणे 3 ते 4 दिवसात त्याचा डोळा क्लिअर होऊन जाईल. तर हा व्हिडिओ करण्यामागचा हेतू एवढाच होता की आपल्याला पिल्लांकडे चांगल्या पद्धतीने लक्ष द्यायचं आहे. प्रॉब्लेम्स येणारच आहेत. शेळीची पिल्लं लहान असताना त्यांना काही ना काही अडचणी येतच असतात. पण जर आपलं निरीक्षण चांगलं असेल, आपलं लक्ष व्यवस्थित असेल पिल्लांकडे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे योग्य वेळेला जर औषधोपचार आपण केलं तर सगळी पिल्लं व्यवस्थितपणे बरी होऊ शकतात. स्वाभाविकपणे पिल्लांमधली मरतूक आपण थांबवू शकतो.